इंग्रजी भाषांतरांमध्ये श्री गुरु ग्रंथ साहिब यांच्या शब्दांमध्ये भ्रामकपणे बदल केले जात आहेत. हरी, राम, गोविंद, गोपाळ हे सर्व वगळले जात आहेत आणि सर्वत्र इंग्रजीत फक्त प्रभू लिहिले जात आहे. गुरु नानक यांनी गुरुवाणीमध्ये राम लिहिले कारण त्यांचा संदेश सार्वत्रिक होता. गुरु अर्जुननी हरी लिहिले कारण ते पालन पोषण करणाऱ्याच्या आत्म्याचे प्रतीक आहे. गुरु गोविंद सिंघांनी अल्लाह आणि गोपाळ दोन्ही स्वीकारले. श्री गुरु ग्रंथ साहिब हे जगातील सर्वात सुंदर आणि विविधतापूर्ण आध्यात्मिक ग्रंथांपैकी एक आहे. या माध्यमातून गुरूंनी विविध संस्कृत्या, भाषा आणि परंपरांमधील दैवी नावे एकत्र करून एक सार्वत्रिक संदेश तयार केला होता. पण आज अनेक नवीन भाषांतरांमध्ये, विशेषतः ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलेल्या अनुवादात ती विविधता पुसून टाकली जात आहे. कल्पना करा, हरी फक्त प्रभू नाही तर तो पालन करता आहे. गोविंद फक्त प्रभू नाही तर तो रक्षक आहे. गोपाळ फक्त प्रभू नाही तर तो पोषण करणारा आहे. राम फक्त प्रभू नाही तर तो सर्वव्यापी आहे. एका शब्दाच्या बदलाने अर्थ बदलतो, भावना बदलते आणि इतकेच नाही तर गुरूंचा संदेश देखील बदलतो. गुरूंनी कधीही कोणतेही नाव काढून टाकले नाही, त्यांनी सर्वांना स्वीकारले. पण आज वाचकांना फिल्टर केलेली बनावट गुरुबाणी शिकवली जात आहे, ज्यामध्ये ही नावे वगळण्यात आली आहेत. तसेच त्याचा आध्यात्मिक अर्थ देखील गहाळ आहे. ही चूक कशी सुरू झाली ते समजावून घेऊयात. 20व्या शतकातील काही गटांनी शीख धर्माला भारतीय आध्यात्मिक परंपरेपासून वेगळे म्हणून चित्रित करण्याचा प्रयत्न केला. अनेक अनुवादकांनी बायबलच्या शैलीचे अनुसरण केले, जेथे सर्व नावे प्रभू किंवा भगवान बनतात, आणि काहींना भीती होती की हरी, राम आणि गोपाळ सारखी नावे समाविष्ट केल्याने भारतीय परंपरेशी संबंध प्रकट होईल. पण सत्य काय आहे? हा संबंध समजून घेण्यासारखा आहे, लपवून ठेवण्यासारखा नक्कीच नाही. या ग्रंथामध्ये गुरूंनी निवडलेली नावे काढून टाकण्याचा अधिकार आपल्याला नाही. भाषांतरांमध्ये गुरूंचा मूळ आवाज पुनर्स्थापित करण्याची वेळ आली आहे. प्रत्येक नाव गुरूंनी ठरवल्याप्रमाणे लिहा, कारण जेव्हा नावे बदलतात तेव्हा अर्थ बदलतो, आणि जेव्हा अर्थ बदलतो तेव्हा अध्यात्म देखील बदलते. ते फक्त शब्दांबद्दल नाही, ते आपल्या आध्यात्मिक वारसाचे रक्षण करण्याबद्दल आहे. जर तुम्हाला हा विषय खोलवर समजून घ्यायचा असेल तर डॉक्टर राजेंद्र पाल सिंग यांनी लिहिलेल्या जर्नी अक्रॉस बाउंड्रीज या पुस्तकात या संपूर्ण विषयाचे सत्य विस्ताराने स्पष्ट केले आहे.